मंडल भाऊ थंडीनं जोर पकडला रे काही म्हणा पण नाही का मनामध्ये जराशी गेली सारखी वाटते पण आता जरासं कसं वातावरण बरं आहे पण पाहत नाही तू 8 दिवसांनी बिलकुल वावर झाकलं ना गव्हानं मग काय हो पण काही म्हणा आता वातावरण तेही चांगलं आहे ना आपल्यासाठी चांगलं आहे हा कसं आहे पाहिजे म्हणलं जरा उद्या कसं आहे फिल्डिंग टाईट ठेवावं लागते बरं आपल्याला उद्याची तर मॅच काढायचीच आपल्याला मग उद्या आता काय काय सोपं आहे का कमीत कमी नाही म्हणलं शिवला किती कोंबड्या घेतो म्हणते काय 3 अक्ष म्हणले का 3 अक्ष म्हणे समजा तरी ते पहा तुम्ही काय करता 300 रुपयानं म्हणजे याच्या खाली देऊ नका दिले आणि जास्त टाईट बी करू नका नाही तर 500-600 मन सांगले गो घेणार नाही चालले जाईन ते एक तर ते होय मामा लुटेऱ्या तेच तर काय झाबू देते आपल्याला देते का त्या समजा हॉटेलला देते ते नाही समजून राहिलं मला म्हणून म्हणलं एकदम सावधानता पाहिजे याच्यात आजच्या या उद्याच्या प्रोग्राममध्ये कारण की पुढची आहे खतरो की खिलाडी ते खतरो के खिलाडी आहे तर तुम्ही काय 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 मग आंडू पांडू हा का मग तुमच्या काय कुणी हात पकडू शकते शिवलाल टोगडे म्हणाले म्हणलं लय विचार करायला लागते पुढच्या लेबी येत आहेच म्हणा आपलं कसं असते बेश्रमासारखं काम आहे आपलं किती काही महापुरं गेले तरी डोकसं काढतोच आपण असं आपलं काम आहे तेच काय तू मग झुकेगा नाही साला नाहीच ना तू काही बी झुकणंच आहे ना असं आहे ना मग काय 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 झुकेगा नाही साला म्हणल्या जमते का आपल्यासारख्या बेश्रम माणसांचं झुकेगा नाही म्हणलं पुढचं कसं काय होईल आपल्या कार्यक्रमाचं मग आताच आपला कार्यक्रम होऊन जाईल मग हे बा आपलं कसं आहे झुके गेबी बी वाके गेबी बस असं दोन्ही आहे आपलं ते जाऊ दे उद्याचा प्लॅन काय म्हटलं म्हणजे उद्या त्याला कसं काय तू गोत्यात आणून राहिला त्याला समजा त्या हॉटेलला घराच्या बाहेर काढणं आहे यायला अंदर घुसणं आहे आमची सेटिंग लावणं आहे मग इतकं कसं काय फिल्डिंग लावून राहिला त्याच्यासाठी चालू ना वावरात नाही आपण काय आलो तर मग हे उद्याचं काय नियोजन करायचं कसं करायचं गावात जमते का भीतीले कान माहीत नाही झुमऱ्यासारखे कान नाही पण किती ऐकते ते असं आहे ते पहा मी काय सांगतो तसं करायचं उद्या काय मी टाईट फिल्डिंग ठेवतो की हॉटेलला घराच्या बाहेर काढायचं कसं ते माझ्याकडे लागलं तुमच्या इकडे काम आहे तिकडचं वातावरण बरोबर ठेवायचं यायला कोंबड्या पार्सल करायच्या पैसे घेतले सटकन निघायचं काम करायचं उद्या आपली कमांडर आपल्यासोबत घ्यायची नाही कारण की याच्याजवळ कमांडर होती बा कोणती तिघं होय तर आपण वैकू येऊ तुम्ही जरा कपड्या चेहऱ्यात जरासा बदल कर जा हे कानटोपरे घातलं तरी चालते दोघांनी असं हां ठीक आहे दुसरी गोष्ट आता मामा लुटेचा फोन आल्यावर मी त्याच्या गाडीने चालला जाईल आणि तुम्ही लक्ष्मणच्या स्कूटरवर का चालल्या जा कशी बी आणि तिथून एका धाब्यावर जायचं त्याला धमकी द्यायची चल निकाल बोलणं हप्ता कोणचा हॉटेल आहे काय आहे तर बोला बोला उसको तर ते मग फोन करून बोलावतेस त्याला तुम्ही जरा गुरुमय गारमय कर जा आणि तिथून परत सुटून डायरेक्ट पोल्ट्री फार्ममध्ये आणि तिचे कपडे बदल केले की बिलकुल मामा लुटेल मी तिथपर्यंत पोहोचून देतो तसं म्हणजे आम्हाला पुढे जायला लागते समजा तू मागून येऊन राहिला आहे ना बस अर्ध्या घंट्याच्या फरकाने तुम्ही पुढे जा तिकडची शेटिंग लावा धाब्यावाल्या संग हुज्जत घाला तोपर्यंत आम्ही हॉटेलच्या तिथं पोहोचतो हॉटेल तिथून सटकते बरोबर आलं मग लक्षात पुढे मग समजा पुढचं आपल्याला माहिती आहे काय करावं लागते कसं कोंबड्या दाखवणं हे ते भावारी हे ते कशाने मी हाव समजा झालं ना मग कामच झालं ना बाकीचं काही अडचण आली समजा जर तुमच्या डोक्याच्या वर काम गेलं तर मला फोन करायचा जिथं काही सुचलं नाही तिथं शिवलाल टोयगोटेचं नाव घेत जायचं बस झाला विषय क्लोज ते तर आहेच म्हणा आता मागरू म्हटल्यावर आमची जिथं सरते तिथूनच तर तुमचा विचार करायची शक्ती सुरू होती पण आम्ही तुम्हाला फोन करतो काही अडचण आली तर ठीक आहे मग झाला आता आलं लक्षात काम करायचं अजिबात पैसे घेतले कुठंच थांबायचं नाही सारखे पैसे घेतले की घराचा रस्ता पकडायचा एखाद्या वावरांनी पाणी देणं सुरू करायचं गावाले ठीक आहे बाकी काही विषय नाही आता जास्त म्हणजे कसं तुम्हाला वेळेची लय कमी आहे एका घंट्यात तुम्हाला सगळा कार्यक्रम संपन्न करायचा आहे ओके चला मग ठीक आहे आता येऊ एक चक्कर म्हणून वावराले चालले मग घराकडे 9 वाजता फोन करायला लागेल त्याला नाही का म्हणजे समजा 9:30 वाजतापर्यंत मग तिथं पोहोचू फाट्यावर तिथून मग त्याच्या गाडीने नाही तर मग आपली गाडी घ्या लागेल नाही सगळं बिलकुल 9 वाजता जास्त उशीर काय करता आता यायले पाठवून देऊ राहिलो भाच्या यायले घरी तर म्हणलं भाचो तुम्ही उद्या काय करायचं बिलकुल बादशाचं दुकान उघडलं बांबूचं लंबे बांबू घ्यायचे चांगले आपलं खोपडं बांधणं सुरू करून द्यायचं घरी कटल्यात घेऊन रवाना व्हायचं आम्ही पैसे गिसे देऊन आम्ही जातो मग रामपूरच्या रस्त्यानं पैशाचा कसा काय बंदोबस्त चिमणराव आहे ना मापाशी 80,000 रुपये आहे विसक तुमच्याकडे आहे म्हणता झालं मग काय 1 लाखाचं बजेट बसते ना घरीच आहे तर पेपर बिल जमा झालेले आता भरायचे राहिले तर मी आणलं आजचे उद्या भरू बँकेत टाकतील मग आहे ना आपल्याकडे जमा तसे जमलं मग समजा 80 तुमच्याजवळ आहे ना 10 मापाशी आहेत नगदी समजा 1200 होईन 10-15 हजाराची आणि मामी जवळ आहे समजा काही पैसे असे 20,000 रुपये म्हणजे 1 लाखाचं आपल्याला तडजोड करायची या बिझनेसमध्ये समजा जमलं ना मग झालं ना मग 1 लाखात काय समजा 200-300 कोंबड्यांची येईन ते सुरुवात होऊन जाते मग पाहिजे पुढचं पुढे आता धिरकुंड्या समजलं ना तुम्हाला आता काय करायचं ते आम्ही येपर्यंत सगळं ओके झालं पाहिजे जवळपास फक्त आपल्या ताट्या लावायच्या राहिल्या तरी चालते मग बाकी आपण जोको चांगलं पद्धतशीर पोल्ट्री फार्म बनवून टाकू ओकेच ना हो तुम्ही या घरी 3 वाजेवर तुम्ही आले तरी मी बरोबर व्यवस्थित करून ठेवतो ते बाकी सामान लागेल ना पाण्या गिण्याचं त्याच्यासाठी असते ते खायचं काही धान्य हे ते हो ना मग ती पाहा लागते ना मग काय निरा कोंबड्या आणून जमते का हो म्हणलं ते खाले काय लागते ते खुराक आणि ती घ्या लागत ना त्याची लाईन लागतेच ना सगळी आपण त्यालाच विचारू ना कुठं भेटते खायचं हे ते सगळं मग आपण कसं अजून 10-20 हजार रुपये खर्च करू झोको 1-1.5 लाख करतातच आपला कार्यक्रम जाऊ दे जे झाले ते जमा आपलं काय पुरेत द्या लागते असं थोडी असते पुढच्या सांगू आपण अजून बा कोंबड्याने तुम्ही राहू दे आमचे 50 खांड असं तसं ॲडजस्ट करून कसंही तरी आपल्याला तिथच्या 300 कोंबड्या उचल नाही जाऊ दे तिकडे तसं झालं तर मग 50 खांड देऊन 50 म्हणा नंतर देतो नाही तसं करू मग
ते तर असतेच ना रे बुवा. धंदा म्हणलं की आता मागं पुढे होतेच आहे. 50 देऊन देऊ, 50 देतो बुवा. चेक नाही वटला असं तसं काही आपलं फालनामा मारून टाकू, पुढचं पुढे पाहून घेऊ. तसं करू मग. ठीक आहे मग. बबनराव पायदा म्हणलं हो पायदा लक्ष्मणराव येऊन राहिले म्हणलं गाडी घेऊन लावा फिल्डिंग लावा तुमची आणि निघा तुम्ही पुढे. ना इकडे पाहा ना इकडे. मग काय ते कसं ओळखू या त्याला वाटतं वाटच पोराले का आपले, नाही तर सटकन पळायचं गाडी घेऊ. ते लय चंद्र आहे ना. थांबा येऊ द्या त्याला. आलं म्हणलं हो मी फोनाचं नाटक करतो म्हणलं बयाच. हॅलो हा हा हॅलो हॅलो हो 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 बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे ठीक आहे. हो ना काय चालतेच आहे. हो जाऊ द्या बरोबर ठीक आहे ठीक आहे. अरे काय लक्ष्मण भाऊ थांबा जरा सराजा. येऊ देता का म्हणला तोपर्यंत तुमच्या धाब्यापर्यंत. नाही नाही गाडी आहे तुमची, गाडी आहे ना बा. मामा गायला लागू तुम्ही. नाही ना शिवलाल भाऊचं माहित नाही का आम्हाला कसं फवारायचं औषध आणायचं आहे. हो आता शिवलाल भाऊची गाडी भरण काही काय होईल तिथपर्यंत येणं होते आमचं. पण आपण ते टिबल सीट नसते जमत ना. रस्त्यात अडवली म्हणजे मग अजून फालतू मग कसं एकानं पुढे जा मग उतरून आणि पुढे मग अजून बसा. नसते नाटकं करणार ते. जाऊ द्या ना कुठं काय काय असतेच का हो तुम्ही विजय भेकाळा. तिथपर्यंत आलं तर काय बिघडा. लोक चौबल सीट जाते ना तुम्ही टिबलले भिऊ राहिले. मग काय काय तुम्ही थांबता का तिथं बच्चा मागच्या मागे उतरू नाही पाहिजे ना बाबा. मग ज्याची गाडी आहे त्यालाच घोणी घ्यायला लागते मग. हो ना मग आता एखादी व्यक्ती एवढी पडली आम्ही का नेहमी म्हणतो राजा. कसं आम्हाला लवकर तुरीचा फवार मारणं आहे जाणं होतं. जाऊ द्या चला आजच्या दिवस फक्त म्हणलं पुढे जर पोलीसवाले दिसले तर एका जणांना उतरायचं काय. तेच म्हणलं चला लवकर चला. अरे बबन मी काय म्हणतो जायकडे मग तू आहे ना लक्ष्मणची गाडी काय म्हणते हो म्हणते का. हो आहे ना. हो लक्ष्मणरावमध्ये चला म्हणते. बरं जातो मग आम्ही आता. या तुम्ही हिशोबाशी बरोबर लागतो आम्ही कामोकामी. चला म्हणा लवकर बसा लवकर. चला चला पटापट. काय म्हणता काय म्हणलं लवकर सांगा भाऊ आम्हाला जा लागते. तेच तर आता कसं आहे स्कूटीवर चाललो आम्ही कसं बी ते माणूस गडबड करू राहिला. काय आहे तुमचं. काही नाही ते म्हणलं आपलं काय त्याचं नाव आहे नाही आठवत. ते कमांडरवाला आहे म्हणलं तुमच्या गावातलं. ते निघाला का म्हणलं तिथून. झाली का भरती त्याची येऊन राहिला का. आता काय आता ते काय अजून तर काही नाही बा. 2-3 सीटा होते पण तिथं. येईल ना आता ते 10-15 मिनिटात येईल इथं. काहून काय काम तुम्हाला. काही नाही ते कसं आहे थोडंसं ते काय कुक्कुट पालन आम्हाला पाहत होती माहिती घेतली तर त्याला माहित आहे कुठं आहे काय तर ते त्याच्या संग चाललो होतो आम्ही. हो 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 बहुतेक असं त्याला माहिती त्याचं कसं फिरणं गिरणं लय चालू असते ना. त्याला माहिती असेल कुठं आहे काय तर पण भेटान द्यायला आली की आता येईल ते मागच आता. 10-15 मिनिटं थांबा इथं बसा जरा भर. तेच म्हणलं बा आहे का नाही तर काय आम्हाला वाटलं बा काय खोटा बोरायला खरा बोरायला पुढचा म्हणून म्हणलं बा कसं तुम्हाला विचारा चौकशी करा. अरे काही बोलता का हो माणूस राजा एकदम असा देव माणूस आहे म्हटलं. कोणाचं भलं चितणारा माणूस आहे म्हणलं ते. तुम्ही म्हणता येते नाही येता. हो तुम्हाला बा ठिकाणावर नेऊन ठेवते ते. नाही तसं नाही म्हणा पण आम्हाला वाटलं कदाचित भुलले गेले असेल बा कालची गोष्ट होती ती. चला चला झाल्या गोष्टी चला म्हणलं लवकर. चला भाऊ येतो म्हणला. हो पाहतेची वाट जरा असं येतील ते 5-6 सीटा होते तिथं. हो येते येण्यातच आहेत ते बहुतेक 10-15 मिनिटं बसा इथं. चला आला फोन द्यायचा नाही का बस 100% वाटच होती ना आता. चला आता पुलापर्यंत गाडी घेऊन झाला ग तिथून त्याच्या गाडीवर. हॅलो हा हा शिवलाल टोळगडे बोलतो म्हणलं. हा कोण बोलता. मी बोलतो म्हणलं चिमणराव आपलं काल भेटलो होतो ना आम्ही तुम्हाला. लुटेरे फाट्यावर भेटलो होतो का. ते आपलं कुकुट पालन दाखवतो म्हणून तुम्ही ते फोन लावून राहिलं म्हणलं. हो 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 तुम्ही आहे का बरं 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 ठीक आहे. अरे बा मी तर भुललो होतो बा. बरं झालं आठवण दिली तुम्ही. कुठपर्यंत आहे तुम्ही कुठपर्यंत आहे म्हणलं. आम्ही तर आलोय म्हणलं फाट्यावर तिथं उभे आहोत तुमची वाटच पाहून राहिलो. आता म्हणलं आले असाल तुम्ही. ना काय झालं म्हणलं सीटाच नाही येतात. हो 2 सीटा आहेत बा. एक जण अजून गाडीवर जाऊन बसला. आता काय करा एकच सीट राहिली. थांबा ना मला 10-12 सीटा होऊ द्या मग येतो मी तिथं फाट्यावर. बाबा मग तर लय उशीर होईल असं काय राजा कसं हो मग आता काही भरण काही गाडी काही भरण म्हणलं. आता ते काय एसटी याच्या आधी भरते. आता 10:30 वाजताच तरी गाडीला भरायला वाटते मला तर वाटतेच बा. नाही ना मग कसं काय आमचं काही होईल. आमचं लवकर आहे बा पाय नाही सटकन कामोकामी लागणार आम्हाला. हे बा तुम्ही गाडी या बा भले हे बा 4-5 सीटाचे पैसे आम्ही देईन तुम्हाला. जाऊ द्या ना 2-3 असेल तेवढ्या घेऊन या ना. ना नंबरवर आहे ना गाडी. मग दिवसाच्या 2 ट्रिपा होत नाही काय उरण मग. आम्ही कसं खैचून 10, 15, 20, 25 पर्यंत सीटा नेतो तर पुरते आम्हाला. नाही तर मग काय पुरणार आहे. काय कसं करता लुटेर भाऊ देऊन देता काय 500-1000 रुपये. बरं मी काय म्हणतो बा हे बा 500 घ्या तुम्ही लागेल तर आम्ही 500 देऊन देतो तुम्हाला. पण बाकीच्या जे सीटा असतील ते पण लवकर चाला जरासं आम्हाला कसं उशीर नाही जमत ना. तसं म्हणता नाही का बरं बरं पण पाहतो मी बा 4-5 सीटा येऊ देतो तोपर्यंत. आल्या की मग निघतो मग. 15-20 मिनिटं थांबा फक्त 15-20 मिनिटं. बरं ठीक आहे मग थांबतो आम्ही इथं. हो ठीक आहे या मग 15-20 मिनिटात लवकर या आपण. 500 देऊन देतो मला. हो तेच म्हणलं 500 दे जा नाही तर बस आपत्ती धंद्या. काही धंदे नाही येतो. हो ठीक आहे मग ठेवतो. चला आता बबनराव काशीनाथ आता जवळपास समजा अर्ध्याला पोहोचले नाही का. हो त्याच्यानं आपल्याला टाइमपास करायला लागेल ना. हो पाहा लागेल पुलापाशी गाडी नेऊन उभी करून द्या लागेल. हो आपस येतात मला पाहते नाही का. हो चला आता. कैसा कर रहे जी. हमने हफ्ता दिया ना बाबा. 5 तारीख को हफ्ता दिया मैंने. हटेले साहब को दिया ना बाबा. अरे वो काय को बात नहीं कर रहे उसकी हटेले फटेले की. उसका काय को हफ्ता दे रहे तू. सब लोगों ने हफ्ता बंद कर दिया तुम काय को दे रहे. ये असली गैंग चालू हो गई हमारी टैंगो गैंग है. हमारा हफ्ता यदि नहीं दिया ना पहला हफ्ता हमारा चालू है जमा करना. पैसे दे रहा तू क्या नहीं दे रहा ये बता मेरे पहले को. क्या सब तुमको दे देंगे ना. हम क्या भजे तलेंगे क्या. हम इधर काय को क्या भजे तलने को आए क्या बाबा. ये इसको हफ्ता दो उसको हफ्ता दो क्या 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 कुछ क्या लगाया तुमने.
नहीं है बस दादा, मैं क्या बोल रहा है, इसका काम निकालना पड़ेगा अब, नहीं क्या? हाँ, बोल दूंगे फिर टीम बुलाओगे अपनी? नहीं करना ही पड़ता, इसका काम निकालना ही पड़ेगा, नहीं क्या? 10-15 जन आएंगे अपन गाड़ी लेके, बिल्कुल काम निकालेंगे इसका। ठीक है, फिर आता फिर मैं गाड़ी लेके आता। तू यहाँ पे रहना, नहीं तो तेरे को लग रहा होगा तो होटल को फोन लगा तू। मना वो टैंगो गैंग आई बोलना, क्या करना है बोल मला। सही करना पड़ेगा अब, नहीं क्या? हटेलों को फोन पर करना पड़ेगा, नहीं क्या? हो ना, किस किस को देंगे हम? हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल, तुम कितने भी आदमी लेके आओ, मैं हटेलों को हफ्ता दे रहा था बाबा, मैं तुमको नहीं देता। अब कितने लोगों को देंगे हम? बिल्कुल बिल्कुल, लगा तू उसको फोन लगा अभी। 11 बजे तक पहुंच जाते हम यहाँ पे। 10-12 लोग आने वाले हैं, और वो उसको हटेलों को बता देना आ रहे बोलना वो। मैं लगा था उनको फोन, नहीं तो कैसा उसका हफ्ता बंद करता मैं। बुला बुला उनको, तो तुम्हारे सामने होगा अब। फैसला यहाँ पे होने वाला है। हफ्ता हमको देंगे या उसको? 11 बजे आएंगे हम, ज्यादा से ज्यादा आधा घंटा आगे पीछे। 11:30 तक रुकना तुम। ठीक है? वही बाबा, यहाँ पे कंफर्म कर देंगे किसको हफ्ता देना है। फिर क्या, तो इतने लोग आएंगे तो इतने टीमा बनेंगे तो क्या जमेगा हमारा। लगा था मैं उसको फोन। रुको जरा सा, कैसा किसका अपने आदमी का फोन दिख रहा है? वो अपने धाबे वाले का। ये क्या अड़चन है देखते अभी। हाँ 1 मिनट। हेलो हेलो, हाँ हटेले बात कर रहा, बोलो क्या बात है? क्या जी हटेले जी, कैसे कर रहे बाबा आप? हाँ डबल डबल हफ्ता मांग रहे ना लोग इधर। हाँ तुम देखो बा क्या है, तो ये कौन सी नई गैंग आ गई, टैंगो गैंग। तो वो बोल रहे थे कि पेमेंट होना करके 2,000 रुपये मंथली। बात कर रहे हो, कौन है वो? क्या क्या हफ्ता मांग रहे हो? ना वो हमारे सामने है, अभी बोले आते करेंगे, 11:30 बजे तक आने वाले हैं वो। अभी वो हमको धमकी देके गया वो बोले कि हमको हफ्ता देने का, वो हटेले को देने का नहीं। तो तुम बताओ क्या करना हमने? वो वहाँ पे आ जाओ तुम, उसके वो 10-12 आदमी लेके आ रहा हो 11 बजे। अच्छा 10-12 लोग नहीं क्या? अच्छा नई गैंग आ गई क्या? अच्छा अच्छा ठीक है ठीक है, आओ बोलना 10 नहीं 20 लेके आओ बोलना तेरे। हम तीनों काफी है, अभी अपनी गन निकालता आता वहाँ पे। हाँ ठीक है, तुम टेंशन मत लो। घबराने की कोई बात नहीं, किसको हफ्ता देने का नहीं। मैं नहीं कर रहा अभी। हाँ जी, लेकिन वो कैसे बहुत खतरनाक दिख रहे बाबा। जरा कैसा संभाल के, जरा कैसा बराबर निपटाना। तुम टेंशन मत लो, कैसे निपटाना है हमको मालूम है। वो तीनों की तीनों आ जाते अभी। ठीक है, कितने बजे आ रहे हो? 11 बजे आ रहे बोले। आधा 1 घंटा इधर उधर हो जाएगा बोले। 10 लोग आ रहे बोले। अच्छा अच्छा ठीक है ठीक है, हाँ इधर का देख के जरा सा आ जाता, फिर मैं आधे घंटे में पहुंच जाता हूँ अभी। हाँ जी ठीक है ठीक है, रखो फोन रखो। क्या होटल क्या है मजमा? कोई नहीं, ऐसे फड़तूस होंगे वो, हफ्ता मांग रहे वो। हाँ वो बोलते हटेले का हफ्ता मत दो, हमको दो बोलती। और टैंगो क्या गए बोलती, कोई चाहिए तो 10 आदमी आ रहे बोलती। आन दो ना, अपन भी जाएंगे। चलो निकालो अपने गन वन, निकलो और जल्दी का इंतजाम करो और चलो। अच्छा ठीक है फिर, चलो तुम आ जाओ बुलेट पर, हम लेके जाते गाड़ी आ गया। ठीक है फिर। त्याने 500 रुपये कबूल केले, आलो आलो करून राहिला, अजून याचं पत्ता नाही कसं काय करून राहिला हे. हा येते का नाही हे? इथं आता किती वाजून राहिले? 10 वाजून राहिले ना. पण आता आपल्याला म्हणे आलोच म्हणे, मी आता 2-3 शिटा घेतो म्हणे, बस 500 रुपये तुम्ही द्या म्हणे. तरी आता पताच नाही लगायचा. म्हणा काय ते काही हळलं काही भरलेलं काही लोक नानोट्टे तर. हो कायच करावं आता, त्याला आता माहित आहे तेवढं, तर पायावर किती हे करून राहिला ती. नाही तर चालता का गाडी घेऊन रस्त्यानं पुढे कुठं आहे का आहे का, नाही तर भंटो काय असा. तसंच वाटते मला इथे. हो चला बा, एक खेप पाहून येऊ आपण पुढे रस्त्यानं, का गाडी गिडी कुठं आहे का आहे, समजून तरी खरी कंडिशन काय आहे तर. हो नाही तर लोकांचं काय आलो आलो करते तर कुठं काय असते काही समजत नाही द्यायचं. हो काळा गाडी आणि चला पाहून येऊ चला. आम्ही तर तिथेच बसलो होतो भाऊ, आम्हाला वाटलं येताच तुम्ही, पण आम्हाला वाटलं बस चला एक खेप पाहून येऊ काय आहे तर. बरं झालं आम्ही आलो तर तुम्ही इथं दिसले आम्हाला. हो ना, आता काय करावं बा, रात्री गाडी ओके होती, अचानक कसं काय झालं नाही. इथपर्यंत आलो ना मी, इथपर्यंत येऊन हे बंद पडली. शिटाई गेल्या, सगळा धिंगाणा आवाज झाला का. दिवसच घालते हो चिमणराव, मला नाही वाटत होईल म्हणून, नाही का? पाहणं मॉडेल लय जुनं आहे ना. मी काय म्हणत होतो, जमन का म्हणलं, पण जमन ना ते. तुम्ही का नाही म्हणता नका बोलू बा. कसं आहे बा, माझ्या आता लक्ष देऊन राहिलो तुम्ही. कॉन्सन्ट्रेशन माणसं राहत नाही ना मग. हे एक तर बारीक बारीक नळ्या असते, बरोबर समजून घ्यायला लागते ती. हो ना, कोणती कुठं काय निसट नासट झालं तर तुम्ही मदत करून राहिले. मी काय म्हणतो बा, तुम्हाला जर घाई असेल तर जावा. हो कसं मी काय मागा काही लागू नका तुम्ही. हो ना, माणूस आहे परेशान सकाळपासून. ते आहे म्हणा, पण आम्हाला वाटलं बा कसं होईल नाही होईल, मॅकॅनिकलच बोला ना असं म्हणलं मी. मॅकॅनिकल बोलावणं सोपं आहे का? 500 रुपये धंदा नाही. 2,000 रुपये त्या मॅकॅनिकलला द्या. अर्धा मॅकॅनिकल तर मीच व्हायला दुरुस्त करू. हो बरोबर आहे बरोबर आहे, नेहमीच आहे समजा, नाही का? बरोबर. मग आता कसं काय करावं, मग किती थांबा बसावं का मग समजा? बसाच लागेल ना तुम्हाला. जोपर्यंत तिकडला फोन येत नाही तोपर्यंत काय निघ तुम्ही तू. आता हो, आता जरासं बसा तुम्ही. 10-15 मिनिटात जर जमलं ॲडजस्टमेंट हो तर ठीक. नाही तर मग कसं तुमच्याच गाडीवर या लागन, एखाद्या मॅकॅनिकलने पाहा लागन. हो शेवटचा इलाज. बरं ठीक आहे, मग पाहा काय जमन तर मग ठीकच ठीक आहे. आता काय इलाज नाही, आम्हाला बसाच लागेल ना. आता आम्हाला काही माहित नाही कुठं आहे तिथं. हां हॅलो, हां बोला म्हणलं बोला. शिवलाल भाऊ, झालं म्हणलं काम, झालं म्हणलं आपलं. हो हो, हॉटेलला फोन लावून राहिला ते आता. आम्ही सटकून राहिलो म्हणलं इथून. असं झालं का तिकडं काम? बरं बरं, आता हे आलेले आहेत, मी निघतो मग इथून. बरं नाही 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 नाही, ट्रिप नाही घेऊ शकत मी. हे 1,000 नाही 2,000 दिले तर हे गाडीच बंद पडली तर काय करणार आम्ही. येऊ शकत नाही मला दादा, मी येऊ शकत नाही. ठीक आहे, ठेवा फोन ठेवा.
लोक ट्रिपा देते हो ॲडव्हान्स दिला आता 100 रुपये तेवढ्याच बोलून राहिला येऊन राहिले का आता गाडी बंद पडल्यावर आपण काय करा. बरं मी काय म्हणत होतो नाही म्हणलं असं करा ना तुम्ही असं करा तुम्हाला उशीर होईल. तुमची गाडी आहेच नाही आपली तुमच्या गाडीवर आपण टेबल सीट जाऊ. तुम्हाला मी ते दाखवून देतो तुमचं ते आपलं पोल्ट्री फार्म आणि मी माझ्या कामं लागतो म्हणजे कसं मेकॅनिकल आणाच लागतो वाटते. काही मला ताल बसत नाही वाटते यावेळेस. हो दिवस पावला मग मी आता म्हणलं आता काय इथंच 12 वाजता आम्हाला चला ना मग आपल्या गाडीवर चला काही हरकत नाही. आता काय करता नाही डबल सीट आपण आता टेबल न्याय लागल. बस जमलं ना मग काय हरकत नाही पाहा तुमची इच्छा असेल तर नाही तर मग कसं राहू द्या. नाही चला तुम्ही फक्त आम्हाला दाखवून द्या तेवढं आणि बाकी आम्ही पाहतो मग काय हो तुम्ही तिकडे चालले जा मग. हो चला मग बसा. बरं ठीक आहे मग मला बोनेट गिनेट खाली करू द्या निघालेस मग चला. आता लुटेर भाऊ येऊ का म्हणलं दाखवून दिलं तुम्हाला. आता इथून असं सरळ गेलं की हे जे इलाका आहे पूर्ण हॉटेलच आहे मोठं कुक्कुटपालन आहे त्याचा. आता तर तुम्ही आवाज द्या तिथं गेटपासून हो कोणी ना कोणी आवाज देतेच तुम्हाला. तिथं एक त्याचा ते कोण असते बा त्याचा दिवाणजी आणि एखादा गडी आहेत कामावर ते असतेच समजा 100%. तसे तर हॉटेलही असू शकते असले तर मग फारच चांगलं. बरं पण मी काय म्हणत होतो आता इथपर्यंत आले तर मग कसं चला ना मग जरासं कसं तुम्ही आता 1-2 वेळ गेलेले आहे म्हणता ना जरासं कसं कमी जास्त पैशात फरक पडू शकते. नाही ते बा ते तुम्हीच करा तुमचा सौदा कुठं बसता बा नाही तर कमिशनच खाल्लं नाही ते. काही एवढं भारी नाही ते तुम्हाला जे पटलं त्या भावान घ्यायचं नाही पटलं सोडून द्यायचं आपलं काय जबरदस्ती आहे. हो पहा तुम्ही जा तिथं. मी काय म्हणतो जरासं एक थोडंसं फिल्डिंग आहे इथं तेवढं जर समजा जमलं तुम्हाला तर फारच चांगलं. कसं काय सांगा ना बाबा सांगा ना कोणती फिल्डिंग कशी काय म्हणलं. ते कसं सांगत नव्हतं ना मी तुम्हाला पण पहा तुम्हाला पटत असेल तर ते दिवाणजी आहे का नाही जरासं कसं ते कसं मालक नसला की कमी जास्त करून सलटून टाकते म्हणून म्हणलं लवकरात लवकर तुम्ही सौदा करा सटकन निघा तेच म्हणलं. म्हणजे कुंपणच शेत खाऊन राहिलं नाही का. बरोबर म्हणजे समजा मालकाच्या माघारी कमी जास्त करून समजा सेटलमेंट होते. बा 500ची कोंबडी 300ला सलट होते ते कसं आहे फक्त मालक नसला पाहिजे बा ते शेवटी तुमचं लक आता ते जर असला तर मग तर काही जमत नाही. असं आहे ते नाही का. बरोबर पाहतो ना मग आता काय आमचं लक आहे का नाही तर. ठीक आहे मग हो धन्यवाद तुम्ही आता इथपर्यंत आणून पोहोचवलं माहिती दिली धन्यवाद. या मग आता. चला आता जमलं नाही जा मग तुम्ही मी निघतो आता पटपट जा लागेल मला गाडीचं पाहा लागणार आता मेकॅनिकल पाहतो चला जातो. हॅलो का रे कुठं म्हणलं. काय राजा हॉटेल निघे नाही लवकर. हॉटेल गेला इथून 10:30 वाजता. तर कसं आहे आम्ही बाजूने लपेल होतो आता अंदर घुसलो. आता कपडे वगैरे चेंज करतो आणि बाकीची फिटिंग लावून देतो. बरं ठीक आहे बा मी आलेलो इथं हे आता तुमच्या इकडे येऊन राहिले जराशे 5-10 मिनिटं तिथपर्यंत येते ते गेटपर्यंत. आता लवकरात लवकर तुम्ही चेंज करा आणि लवकरात लवकर त्याची संपर्क साधा. बरोबर ठीक आहे हो बस आता 2 मिनिटात मी आले ना ते निघाले का. हो मी जवळ सोडून दिलं त्याला आणि आता मी निघतो आसपासच आहो मी जरासा. तुम्हाला काही अडचण आली तर मला फोन करा तुमचं निपटलं की मला फोन केल्यावर मी ऑटो घेऊन तयार आहो इथं. बरं मग काही हरकत नाही हो मी बात निपटतो लवकर तसं काही विषय नाही. तसं मी त्याला सांगितलं म्हटलं दलाल चालू आहे म्हटलं जरासा तर त्याला जशी कल्पना दिली म्या 300 रुपयानं लावून देतो बरोबर बस जाय तिकडे जे घेतले ते निघाले तेवढे काढून सटकन निघा ठीक आहे मग. बरोबर सांगितलं ना ते ठीक आहे मी म्हणलं बरोबर फिल्डिंग लावलेलं धाब्यास तिथं 10-15 जण आम्ही येऊन राहिलो बा असं सांगितलेलं आहे. हॉटेल आता तिथे 1 घंटा गुंतून पडणार आहे 11:30-12 पर्यंत त्यामुळे काही टेन्शनचं काम नाही. बरं ठीक आहे मग 12 वाजे लोक सगळं जिकडे तिकडे झालं पाहिजे. चल ठेवा फोन आता लागा कामोकामी ओके. कितने बजे का बोला उन्होंने. कौन सी गैंग है तो क्या नाम क्या बोला उसका गैंग का. टैंगो गैंग बोले हो टैंगो. अब वो कैसा 11-11:30 बजे आते बोले 10 लोग है बोले हम दिखा था बोले फिर क्या है तो हॉटेलों को झटका. अच्छा 11-12:30 तक नहीं क्या. कितने लोग आ रहे 10 लोग आ रहे बोले नहीं. अच्छा कैसा था हुलिया गिलिया कैसा था बहुत खतरनाक थे क्या वो. जरा से कैसे टपूरी दिख रही थी वो क्या मालूम अब कैसा क्या अब आने के बाद ही समझेगा बाबा. अच्छा टपूरी थी क्या. आन दो उसको कितने 11:30 तक आते ना आन दो ना पोल्ट्री फार्म में जाके बांध के मारते उसको फिर समझेगा हटेले का क्या हाथ है तो. बिल्कुल वैसे ही करो बाबा. उसको वो कैसा हफ्ता मांगने वाले थे नहीं तो कैसा हमारा मुसीबत हो जाएगा. यहाँ पे तुम क्या है तो कर लो तुम्हारा हिसाब और किसको देना है वो क्लियर करो. नहीं क्लियर की बात ही नहीं ना हो. ये 10 किलोमीटर के अंदर भी नहीं दिखेंगे वो और सिर्फ आने को होना हुआ. आन दो ना उसको अपने पास गन है उसके पास क्या है. आन दो रुको जरा से बैठेंगे अभी. नहीं मैं क्या बोल रहा था हॉटेल तब तक खाना खाएंगे ना अपन यहाँ पे ढाबे पे वैसा कैसा भी 11:30 बजे तक आने वाले 11-11:15 ही बज रहे आने दो ना उनको आने फिर देखेंगे रहा उसकी. वैसा करेंगे नहीं क्या. हाँ तो मुत्तु स्वामी मैं क्या बोल रहा था हमारा खाने का इंतजाम करो अभी तब तक आएंगे वो. आने के बाद मेरे को इत्तला कर देना यहाँ पे खड़े रहना. अच्छा जी ठीक है मैं राह देखता हूँ उनकी. जाओ तुम अंदर खाओ खाना जाओ तो चलो भतीजे खाना खाएंगे तब तक आ जाते तब तक वो. मोठी कंपनीच केली होती ना हॉटेल ॲग्रो फार्म. आमच्याकडे गावरान कोंबडीचे अंडी योग्य दरात होलसेल भावाने मिळेल. पोषक आहार देऊया सुदृढ शरीर बनवूया. बापाला मस्त कार्यक्रम दिसून राहिला नाही. मग तेच म्हणलं ना म्या असाच आपल्याला कार्यक्रम जमवायचा आहे म्हणलं. पण आता किती कोंबड्याचा आहे याचं शेड काय सांगावं आता नाही का.
दिसून राहिला पण लय पण माहोल. हो आता नाही का, हो आवाज द्या लागणार ना, कोणी ना कोणी आहे का नाही अंद्रेच. अरे कोणी आहे का? हो भाऊ, चौकीदार आहे का कोणी? भाऊ बोला भाऊ, काय म्हणत होते? काय आहे अडचण, काय म्हणलं? काही नाही भाऊ, आम्हाला कसं ते एका जणानं पत्ता दिला इथचा, हो त्यानं आणून घातलं इथपर्यंत. तर ते इथं कोंबड्या भेटते म्हणते. हो कसं आहे, आम्हाला पाहिजे आता, आम्ही करून राहिलो समजा पोल्ट्री फार्म तयार. तर म्हणलं 200-300 कोंबड्याचा बजेट आहे आमचं, समजा काय भाव आहे काय नाही पाहू समजा. तर म्हणलं तुम्ही मालक आहे का कसं काय, म्हणलं कोण आहे तुम्ही? मी इथं काम करणारा मालक नाही सध्या. मालक गेले त्याच्या घरी, बंगला आहे त्याच्या गावातनी. हे द्यायचं समजा कुक्कुटपालन आहे, तर तिकडे ते गावात असते. तर इथं मी राहतो ना आपले एक दिवाणजी. अरे बाबा, जमलं वाटते बजेट नाही चिमनराव, जमते वाटते. बरं बरं ठीक आहे ना. बरं आम्हाला ते तुमचे कोण दिवाण जे आहे काय आहे तर त्याला भेट करून द्या, आणि काय आहे ते सौदा काय करायचं ते करून द्या. बरोबर, चला ना मग, घ्या भेट घ्या द्यायची, विचारा काय तर. बरं बरं ठीक आहे. तरी म्हणलं आपले मालक जे आहे ते काही येतील म्हणलं, किती वाजेला अंदाज समजा? मालक आता समजा सकाळी एक चक्कर मारली जाई ना, 12ला येत असते ते जेवण खावण करून, 12 वाजेपर्यंत. चला म्हणजे मग 12 लोक सगळं निपटावं लागते नाही का? हं बरं बरं चला मग चला. द्या भेट करून दे द्यायची, पाहून घेऊ काय कशा आहे तो कोंबड्या. नमस्कार दादा, नमस्कार नमस्कार. हो नमस्कार, चमत्कार. चला बोला पुढे, काय तुमचं काय काम, काय म्हणलं इथं? काही नाही, ते कसं ते कुक्कुटपालन सुरू करायचं आहे म्हणते. हो तर त्यासाठी 200-300 कोंबड्याचं काही द्यायचा बजेट आहे म्हणते. काय आहे काय नाही तर त्याशी बोलून घ्या, हो असं म्हणत बा. असं बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. आता कसं आहे, आमच्या इथून भरपूर लोक नेतात, अंडी मिळतात आणि कोंबड्या देतो आम्ही. तर मी आता तुम्हाला दाखवून देतो पहिले कोणता माल कसा आहे काय, तुम्हाला जे पसंत आला त्या हिशोबात तुम्ही घेऊन जा. मग पेमेंट नगदी आहे ना, पण पेमेंटचं कसं उधारीत चालणार नाही. हो ना, थांब ना, पेमेंटचं तर पहिलेच विचारून राहिला. हो ना पेमेंटचं देऊ ना काही विशेष नाही. पहिले आम्हाला लवकर दाखवून द्या म्हणलं सटकन, म्हणजे कसं मग पुढचं बोलता येते आपल्याला. आम्हाला कुठे एवढा टाइम आहे, 10 मिनिटात जिकडे तिकडे करणार आहोत, थांबतो आता. हो ना पण ते कसं असते, 2 मिनिटं शिल्लक लागल, पण कसं पाहिलं सवरलं म्हणजे तुम्हाला अनुभव येते त्या गोष्टीचा. नाही तर बा फसवणूकच केली आमची, कोणताही माल घालून दिला, म्हणजे कसं आहे, फसवणूक नाही झाली पाहिजे. हो मग काही होती तिकडे बाकी. हो ना ते तर आहेच म्हणा, पण ते एक वेळ दाखवून द्या, पण लवकर दाखवून द्या, म्हणजे आम्हाला टाइम नाही. पटकन जाणं आहे, मग कसं ऑटो पाहा लागन हे ते. आम्हाला लवकर काढता पाहिजे नाही ना. हो ना बस फक्त थोडंसं बस एक फेरफटका मारला आपला, डोळ्यानं पाहिलं म्हणजे समाधान होते. चला मग लवकर दाखवून देतो, फटाफट बिल करू आणि मोकळं करतो तुम्हाला. चला मग. बरोबर चला मग, चला चिमनराव. हो चला चला.